सो वेलकम गाईज. तर आपण आज कोणत्या विषयी बोलणार आहे? हाऊ टू स्टडी एनी सब्जेक्ट. एखादा सब्जेक्ट जर आपण पकडला तर त्याचा अभ्यास कसा करायचा. सो फर्स्ट म्हणजे आपल्याला आता मी एक्झाम्पल मॅथ सब्जेक्ट घेईल, कारण की मॅथ सर्वात हार्ड असतं असं स्टुडंटला वाटतं. सो आता सगळ्यात पहिले प्रॅक्टिकल नॉलेज घेऊ आपण की हाऊ सब्जेक्ट. सगळ्यात पहिले हाऊ टू स्टडी. हे सब्जेक्ट तर बाजूला राहील, हाऊ टू स्टडी सगळ्यात पहिले राहील. सो सगळ्यात फर्स्ट म्हणलं तर कसं पॉईंट येईल की स्टडी करायची आहे आणि सब्जेक्ट वाटतंय की हार्ड आहे. का हार्ड आहे? हार्ड का वाटतं माणसाला? वाय हार्ड का वाटतो? दुसरी गोष्ट, खरंच हार्ड असतो मग. फर्स्ट काय हार्ड का वाटतो? खरंच हार्ड असतो का? सो याचं जर पाहिलं आपण आन्सर तर हे बघा, हार्ड हार्ड का वाटतो? फर्स्ट गोष्ट म्हणलं तर त्याविषयी आपण काय करतो, त्याविषयी आपण चांगला अभ्यास करतो. काय काय करतो त्याविषयी आपण चांगला, म्हणजे काय म्हणतो आपण, जेव्हा आपण सब्जेक्ट ओपन करतो तेव्हा आपण काय होतो, डिस्ट्रॅक्ट होतो. आपल्याला करायच वाटत नाही त्या गोष्टी. इट इज नॉट म्हणजे वाटतं यार काही कामच नाही करून, रिकामा डोक्याला टेन्शन आहे. म्हणजे डोकं दुखतं कोणाकोणाचं कसं असं अभ्यास करताना की, आणि त्या सब्जेक्ट पासून काय करतो आपण, दूर जातो. दूर गेल्यानंतर मग कसं होतं की ते सब्जेक्ट आपल्याला लय हार्ड वाटायला लागतो. जसं एक गोष्ट सांगतो की मॅथची गोष्ट आहे. मॅथमध्ये सर्वात जर हार्ड वाटत असेल तर सर्वात हार्ड सगळ्यांना ट्रिग्नोमेट्री वाटते. पण जर आपण ट्रिग्नोमेट्रीचे त्यांना फक्त काय साइन 120ची व्हॅल्यू पण विचारली तर माहित नसते. का? कारण त्यांनी अभ्यासच केलेला नसतो. जर आपण या मॅथ विषयी चांगल्या पद्धतीने करायचं तर आपल्याला सगळ्यात पहिले बेसिक स्ट्रॉंग करावं लागेल. बेसिक स्ट्रॉंग केल्यानंतरच आपण कोणत्याही सब्जेक्टला इझी करू शकतो, ऑटोमॅटिक इझी होऊन जातो. त्यामुळे हार्ड का वाटतो, तर याचं उत्तर काय आहे, तर बेसिक स्ट्रॉंग नसतं. बेसिक स्ट्रॉंग करा, त्याच्यानंतर होईल. दुसरी गोष्ट, खरंच हार्ड असतो का, तर या जगात कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी माणसाला परिश्रम घ्यावाच लागेल, कोणतीही गोष्ट असू ती. सो हार्ड नसतंच, काही हार्ड नसतंच. हार्ड नसतंच काही, फक्त काय असतं, एक इल्युजन असतं त्या गोष्टीचा की हार्ड आहे म्हणून. तुम्ही फक्त चांगली प्रॅक्टिस करा, चांगली प्रॅक्टिस करा. आणि दुसरी गोष्ट, चांगल्या पद्धतीने काय करा, चांगली प्रॅक्टिस केल्यानंतर काय, चांगली प्रॅक्टिस केली तर लगेच आपल्याला काय येतं, त्या सब्जेक्ट विषयी आवड निर्माण होते. आणि नंतर मग अजून क्वेश्चन सॉल्व्ह करावं वाटते, अजून त्या विषयामध्ये डीप जावं लागतं. आता सगळ्यात पहिले आपण तर ठीक आहे एक बघितलं आता हाऊ टू स्टडी. हाऊ टू स्टडी म्हणलं तर अभ्यास कसा करायचा, फर्स्टली ज्या आता हे मॅथ विषय सांगतो, मॅथमध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल असतात त्यांना चांगल्या पद्धतीने सगळ्यात फर्स्ट म्हणलं तर एक्झाम्पल जाऊ द्या, सगळ्यात पहिले थेअरी चांगली वाचायची. आणि सेकंड गोष्ट, प्रूफ करायचं. प्रत्येक गोष्ट प्रूफ करायची. जसं एक्झाम्पल देतो, साइन 30ची व्हॅल्यू काय, 1/2. सो साइन 30ची व्हॅल्यू 1/2 काय, या गोष्टीवर चांगलं प्रूफ करायचं. स्वतः प्रूफ करायचं, नाही तर हे प्रूफ गुगलवर बघायचे किंवा बुक्स मध्ये बघायचे. त्याच्यानंतर आपल्याला क्लिअरिटी येते की असंच होतं, ओके, म्हणजे टेन्शन नाही, या गोष्टीवर कधीच आपल्याला बर्डन येणार नाही. मग आणि थर्ड गोष्ट आपण जर म्हणली तर, जे सॉल्ड एक्झाम्पल असतात त्यांच्यावर जास्त काय करायचं, क्रिटिकल थिंकिंग करायची. क्रिटिकल थिंकिंग करायची. असं झालं म्हणजे सॉल्ड एक्झाम्पल तर सॉल्व केलं असतं तर आपण दुसरी ट्रिक लावू. ओके, दुसरी ट्रिक लावू सॉल्व करण्यासाठी. ते जर लावलं तर माणसाचं माइंड अजून बिल्ड होतं. आता हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, या गोष्टी आपल्याला बोलायला चांगल्या वाटत्या, ऐकायला चांगल्या वाटत्या, पण या गोष्टी करण्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन पाहिजे माणूस. तेव्हाच या गोष्टी पॉसिबल आहे.
हे काही काय म्हणतात त्याला हार्ड नसतं कोणती गोष्ट, पण कसं असतं त्याला डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी मध्ये असलं तर माणसाकडून सगळी गोष्ट पॉसिबल असते. हार्ड तर काहीच नाही काय. आता एक विचार करा की मॅथ सब्जेक्ट सगळ्यांना हार्ड वाटतो, मॅथ सब्जेक्ट सर्वांना हार्ड वाटतो, पण मॅथचे क्वेश्चन सॉल्व्ह करणारा किंवा जे ऍडव्हान्स, आता जे ऍडव्हान्स विषय सांगू, जेईचा क्वेश्चन सॉल्व्ह करणारा पण एकच काय स्टुडंटच आहे, तुमच्या एवढा स्टुडंट आहे, तो असं वेगळं काय करतो, असं वेगळं काय करतो जे आपल्याला जमत नाही, तर तो एक आहे, तो कन्सिस्टन्स राहतो, कन्सिस्टंट राहतो, डिसिप्लिन मध्ये राहतो, व डेली अभ्यास करतो, डेली अभ्यास करतो. आता या गोष्टी म्हणायला खूप असं वाटतं खूप इझी, पण डेली अभ्यास करणं, डेली कन्सिस्टंट राहणं, डिसिप्लिन मध्ये राहणं खूप अवघड गोष्टी. तर ह्या जर गोष्टी केल्या तुम्ही तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट हा इझी वाटेल आणि हाऊ टू स्टडी अभ्यास करणं हा सोपा जाईल. स्टडी करणं काही हार्ड नसतं. स्टडी इज नॉट हार्ड. डिसिप्लिन मॅटर्स. डिसिप्लिन मध्ये राहिले तर लगेच आपण प्रत्येक गोष्ट अचीव करू शकतो. सो एवढंच असतं काय, हाऊ टू स्टडी म्हणलं तर एवढं काय हार्ड नसतं. फक्त काय या गोष्टीवर जो फोकस करेल तो तो कोणते पण एक्झाम क्रॅक करू शकतो. जेईच नाही तर इंग्लिश मॅथचा विषय नाही तर कोणता पण विषय जर आपण घेतला तर विषयाला सगळ्यात पहिले आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं, थिअरी समजून घ्यायची, त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंग करायची. असं का होतं, प्रूफ करून बघायचं, त्याच्यानंतर सॉल्ड एक्झाम्पल बघायचे, त्या सॉल्ड एक्झाम्पलवर थिंकिंग करायची थोडीशी. असं आलं म्हणजे आपण दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो. ते करून बघायचं. त्याच्यानंतर एवढंच असतं स्टडी करण्याचं. आणि एक कन्सिस्टंट राहा, डिसिप्लिन मध्ये राहिले आणि कन्सिस्टंट राहिले तर प्रत्येक गोष्ट अचीव होईल. प्रत्येक कोणती पण असो, तुम्ही जर युपीएससीची पण तयारी करत असाल तर ती पण क्रॅक होईल. पण आपल्याला काय पाहिजे, या दोन गोष्टी जर असल्या तरच आपण सक्सेस भेटेल आपल्याला. आणि 99% एक खूप वाईट आहे की 99% मुलं आजकाल काय डिस्ट्रॅक्टेड आहे. कोणी मोबाईल मध्ये डिस्ट्रॅक्ट करे, कोणी काय ते वाईट सवयमध्ये. सो 1% मुलं अभ्यास नीट करतात आणि 1% सिलेक्ट होतात. 1% सिलेक्ट होतात आणि 1% अभ्यास नीट करतात. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या की आपल्याला 99% मध्ये राहायचंय की 1% मध्ये राहायचंय. तुम्हाला फक्त काय, जर तुम्ही एक वर्ष जर या 1% मध्ये गेले, एक वर्ष जर तुम्ही सगळी गोष्ट सोडली तर तुम्ही जाऊ शकता, प्रत्येक गोष्ट अचीव करू शकता. त्यामुळे ध्यानात ठेवा. आणि हाऊ टू स्टडी एनी सब्जेक्ट याच्याविषयी सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तर डिसिप्लिन मध्ये राहा बस. इट कॅन एव्हरीथिंग इज क्रॅक when you are in discipline. So thank you.